नमस्कार. आज आपण बनवतोय शरीराला थंडावा देणारं आणि अतिशय आरोग्यदायक असं बेलफळाचं सरबत. यासाठी इथे एक मी पिकलेलं बेलफळ घेतलेलं आहे. त्याचा गर काढून त्यात थोडं पाणी घालून हाताने तो स्मॅश करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पुरणाच्या चाळणीतून आपल्याला त्याला गाळून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातले धागे वगैरे राहणार नाहीत आणि फ्रीजला हा गर आपल्याला स्टोअर करून ठेवून द्यायचा आहे. आपण हवं तेव्हा याचं सरबत बनवून घेऊ शकतो. आज आपण 2 प्रकारे सरबत बनवणार आहोत. एक टँगी टेस्टचं आणि एक गोडसर चवीचं. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये थोडासा गूळ घेऊन त्यात गरम पाणी घालून गूळ वितळवून घेतलेला आहे. तर 2 प्रकारे आपण सरबत बनवूया. दोन्हीमध्ये मी बर्फाचे खडे घातलेले आहेत. एकामध्ये आपल्याला जिरेपूड, अगदी थोडंसं गुळाचं पाणी आणि सैंधव मीठ घालायचं आहे. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त गुळाचं पाणी आणि गर घालून दोन्हीमध्ये आपल्याला हवं तितकं पाणी घालून आपलं सरबत रेडी होणार आहे. टँगी टेस्टमध्ये मी थोडा पुदिनाही घातलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं बेलफळाचं सरबत रेडी आहे. धन्यवाद.